काका मला जाऊ द्या, काका काका मला जाऊ द्या. काका जायला देत नाही मला, स्वतः पण जात नाही. काही काही ड्रायव्हर एकदम डोक्यावर पडलेले असतात. म्हणजे अरे आम्हाला केवढीशी जागा लागते, तेवढी पण तुम्ही सोडत नाही. म्हणजे जाणून बुजून करायचं मुद्दाम. थांब बाबू बाबू बाबू, ती किती गॅप पडते दोन स्पॉटमध्ये. आणि व्हाईटमध्ये बरोबर येते, येल्लो फक्त एकदम बाजूबाजूला येते, म्हणजे जवळ येत नाही. ती मला करून घ्यायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? एवढे झपकन येतात ना, कळत पण नाही. ह्यांना खूप जपावं लागतं ह्या रोडला, MIDC रोडला. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हलिंग सोलापूर यूट्यूब चॅनलमध्ये. जण रात्रीचे 8:45 वाजलेत आणि मी निघालोय पनवेलला. आणि पनवेलला याच्यासाठी निघालोय, घ्यायला जायचे सॅडल बॅग. आणि फुल गावची तयारी चालली आहे गावी जायची. ते 12 ते 15 दिवस राहिलेत गावी जायचे, पण आत्तापासून फुल तयारी चालली आहे. आणि जसं जसं मला आठवत आहे तसं तसं मी काही काही गोष्टी गोळा करतोय. तसं मला सॅडल बॅग पाहिजे होते. तर मी खूप विचार केला, काय करू, सॅडल बॅग घेऊ की थांबू, खरेदी करू की नको. मग मित्र बोलला नको थांब, पहिलं माझे सॅडल बॅग ते घेऊन जाते, यूज कर 8 दिवस, तुला कसे वाटतात ते बघ आणि मग हवं तर परचेस कर. तो सो म्हटलं, विचार केला, ठीक आहे. म्हणून मी आता चाललो आहे राहुलकडे. आणि राहुल जातो पनवेलला. त्याच्यामुळे मला इथून बरोबर 20 ते 15 किलोमीटर आहे पनवेल. त्यामुळे मला आता जाऊन यायचं आहे, ते 1-2 तास लागणार. तो मी म्हटलं ठीक आहे जाऊ. श्रावणी पण घरी होती, त्यामुळे सो माझ्यावर श्रावणी पण येते. सो आम्ही आत्ताच जेवलो आणि जेवण आता निघतोय सॅडल बॅग घ्यायला. आणि ती सॅडल बॅग कशी आहे ती मला येतानाच कळेल, कारण मी असं एंटर करून मी ठेवूनच येणार आहे ती. फक्त काय नेतोय, कारण गेल्या वर्षी मला टँक बॅगने खूप त्रास दिला. त्यामुळे मी सॅडल बॅग घेऊन जायचा विचार केला, कारण इन केस आपली ही जी राईड होणार आहे ती पिलियन राईड होणार आहे इन केस. त्यामुळे मी सॅडल बॅग घेऊन येतो, कारण आपले कपडे वगैरे त्याच्यामध्ये मी ठेवू शकतो. टॉप बॉक्समध्ये जास्त मी वेट नाही ठेवू शकत, त्यामुळे सॅडल बॅग पाहिजे. त्यामुळे मला कळेल 8 दिवसात सॅडल बॅग मला किती युजफुल आहे किंवा किती मला हेल्प करते. त्यानंतर मी विचार करेन मला नवीन घ्यायची की नाही ते. सो पण आत्ताच मी हेल्मेट बाहेर काढलं, पटापट जेवून घेतलं आणि आपला गोप्रो बाबा इकडे चार्ज करतोय. गोप्रो चार्ज झाला की मी फटकन निघणार आहे, कारण आता वाजलेत बघा 8:45 वाजलेत बरोबर. त्यामुळे 8:45 वाजून गेलेत ऑलमोस्ट आणि आता मी निघणार आहे. त्याच्यामुळे सो आता बघू. राहुल बाबा पण आता कामावरून घरी गेला आहे, म्हणजे त्याला बोललो तू जेवण वगैरे घे, तोपर्यंत मी पोचतोय. स्कार्फ बांधून घ्या आत्ताच. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, टाईमच ते आहे ट्रॅफिकचं. ॲक्च्युली जायचं होतं मला संडेला सकाळी, म्हणजे संडेला कधी पण विचार केला संडेला आपल्या राहुल बाबाला सुट्टी नसते. मग राहुल बोलला की बघ संडेला माझं वर्किंग डे आहे, मग आलास तर रात्री किंवा मग सुट्टी दिवशी, कारण त्याची सुट्टी कधी पण येते. त्यामुळे मी विचार केला, म्हटलं आज तसं पण काम नाही, लवकर आलेलो घरी आणि श्रावणीला पण सुट्टी होती. म्हटलं चल जाऊन येऊ. म्हटलं ते एक काम करून येऊ, कारण ते एकदा रखडलं की समजा संडेला मला कुठे जायलाच नाही भेटलं किंवा त्याच्या पुढच्या संडेला पण नाही जायला भेटलं तर मग ते घाई गडबड होणार खूप आणि मग ते राहून जाईल. म्हटलं आताच जाऊ आणि म्हटलं घेऊन येऊ पहिली. नंतर केलं ना की मग त्याला खूप अंतर पडतं. त्यामुळे म्हटलं जसं आठवतं तसं एक एक गोष्टी गोळा करून घेऊ, कारण आता संडे कुठे जातो कळत पण नाही. मग आपला सोमवार उजाडला की आपले कामं चालू झाले. त्यामुळे आपल्या एक संडेला आपल्याला ते सगळं खूप काय काय करायचं असतं. राईडला पण जायचं असतं, बाकीची पण कामं असतात. हो हो हो. आणि त्यामध्ये ट्रॅफिक. चला रे बाबा, हे रमत गमत चालतात ना, त्यांचा एवढा राग येतो ना. बाबा रमत गमत जायचं असेल आरामात एका साईडने चाला ना. हा बघ, हा 1 तास थांबला इकडे. गरमी थोडी कमी झाली पण आता. तर पहिले 2-3 दिवस बाबा पेंढारकर कॉलेजची लेन आहे आणि बघा गाड्या बघा फुल गर्दी असते सॅटर्डे संडेला जबरदस्त. पहिलं हे एवढेच होते, हे मला वाटतं 4-5 होत्या गाड्या, आता बघा पूर्ण तिथपर्यंत लागल्यात. आणि इथे ह्या लोकांची गर्दी असल्यामुळे इथे ट्रॅफिक पण जाम होतं मग, कारण हे कसे पण बाईक वगैरे लावून खात असतात, पण आपले मग गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होतो मग.
पब्लिक बढ़ गया, गाड़ी भी बढ़ गई। अपना हवा चेक करने का है पहला, थोड़ा सा हवा भरते हैं। मैं 32 आगे। पीछे कितना है यार? 32 किया। पहिले इथे कोण उभं राहायचं नाही, आता बघ. पहिले इथे कोण हवालदार नसायचे. हे अनंतम झाल्यापासून चालू झालं हे. ते अनंतम झाल्यापासून ना ह्या रोडला आता गाड्या रहदारी थोडी जास्त वाढली, पण पहिले एवढ्या गाड्या नव्हत्या. आणि सगळे अनंतममधून येणारे सगळं जाम होतं तेव्हा. झालं, पलावाच्या ब्रिजला ट्रॅफिक भेटलंच पाहिजे. लपडी रॉंग साईडने गेलो असतो तरी पण प्रॉब्लेम होता. रॉंग साईडने गेलो असं चाललं असतं. काका मला जाऊ द्या, काका मला जाऊ द्या. काका जायला देत नाही मला, स्वतः पण जात नाही. हो ओके, झालं. ब्लॉक करून टाकल्या यायचा. थोडीशी जागा दिले. येडा येडा येडपट भाई. काही ड्रायव्हर एकदम डोक्यावर पडलेले असतात. म्हणजे अरे आम्हाला केवढीशी जागा लागते, तेवढी पण तुम्ही सोडत नाही. म्हणजे जाणून बुजून करायचं मुद्दाम. थांब बाबू म्हणजे जाणून बुजून करायचं. मला पण जायला भेटत नाही, तू पण जाऊ नको. ब्रेक लागत नाहीत जरा पटकन. चला जाऊ दे. हा जायला द्या, आम्हाला जायला द्या बाबा. थांबा, सोडू नका एवढ्यात. ओके, आता सोडा. जोपर्यंत हा ब्रिज होत नाही आहे तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे आणि गाड्या वाढत राहणार आहेत. एका 4 व्हीलरमध्ये एकच जण, फक्त ड्रायव्हर. आणि 4 व्हीलर केवढी मोठी बघा. अरे बाबा ट्रॅफिक बघा. शिट, जबरदस्त जाम आहे. येताना भेटलं नाही पाहिजे. बस येताना मला नाही वाटत भेटेल एवढं. पण आता 9:30 वाजलेत, कारण 9:30 हे टाईम आहे, कारण लोक जॉबवरून निघालेत, त्यांचं ट्रॅफिक असेल. म्हणून येताना मला वाटत नाही भेटेल. हो 9:30 वाजले. आपण आता पोचलो. शिव फाटा क्रॉस केला आहे. अजून मला 15 किलोमीटर, म्हणजे अजून अर्धा तास पाहिजे. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्या राहुल बाबाला फोन करू. आता नको सध्या. ॲक्च्युली मी ना सॅडल बॅग बघितलेली ॲमेझॉनला. 3,500 रुपये प्राईज होती आणि मी घ्यायला पण गेलेलो. तर सो मला माझ्या मनात असा विचार आला की घेऊन परत मला ती यूजफुल झाली पाहिजे. यूजफुल म्हणजे जे आता ॲक्च्युली काय होतं, ते जे बेल्ट आहेत, मला राहुल बोलला बेल्ट ॲक्च्युली सीटच्या आतमध्ये एक बेल्ट घालायचा असतो. आणि माझ्या सीटचा प्रॉब्लेम असा आहे की सीट माझी ॲडजस्टेबल केलेली आहे, त्याच्यामुळे मला ते एकदा दोनदा धक्का मारल्यानंतर ती फिट होते. त्यामुळे तो बेल्ट जर मी आतमध्ये टाकला तर माझी सीट लागणारच नाही. त्यामुळे राहुलला बोललो की काय करू. मग राहुलच स्वतः बोलला की एक काम कर, सध्या माझ्याकडे ती घेऊन जा, ती तुला कशी वाटते बघ, तुझ्या एंटॉर्कला होते काय, सीटला बेल्ट म्हणजे सीटच्या आतमध्ये बेल्ट टाकल्यानंतर तुझी सीट लागते काय ती आधी बघ, आणि होत असेल तर 8 दिवस यूज केल्यानंतर मग तू विचार कर घ्यायचा. त्यामुळे ठीक आहे चालेल, कारण तो पण कुठे सध्या राईडला जात नाही. तर म्हटलं मी तुझीच घेऊन जातो.
तर मग आत्ताच म्हटलं बोलता बोलता विचार आला, श्रावणी पण बोलते मी पण येते, तर चला ती पण कंटाळलेली घरी. तर म्हणून हे असं बोलता बोलता जे प्लॅन होतात जप करणं चांगले असतात. पण आता कसं आहे का, आता सॅडल बॅग की टेन्शन नाही, पण आता बाकीची तयारी मी का आपण करू शकतो हळूहळू. आता बाकी काय ओके आहे, फक्त आपली थांब भाऊ मी जातो बाबू. फक्त आता एकच आहे, थोडंसं एंटर मला दाखवायचे, एकदा दाखवून घेणार आहे. ऑइल वगैरे चेंज केलेलं आहे माझं, फक्त ब्रेक वगैरे कुठे आवाज वगैरे येत असेल तर तो फक्त बघून घ्यायचा आहे. मिरर वगैरे सेट करायचे फक्त बस. आणि एकदा आपल्या भावाला सांगायचं चालवून बघ, कारण तो आपला करणबाई आहे, त्यांनी चालून बघितलं की तो सगळं सांगतो असं असं आहे, एवढं करावं लागेल. म्हणजे ते एक बाकी आहे, बाकी काय नाही. काय पिलियन राईड असल्यामुळे पिलियन राईड होणार आहे. माझ्यासोबत कोण येणार आहे ते मी नंतर सांगतो तुम्हाला, राईड दिवशी, ज्या दिवशी मी गावी जाणार आहे त्या दिवशी. त्याच्यामुळे थोडीशी तयारी चाललेली आहे, कारण मागे मी बॅग मी ठेवू शकत नाही पिलियन राईड असल्यामुळे, म्हणून मी ती सॅडल बॅगचा जुगाड करतोय. चलो भाई चलो 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 भाई चलो. मला लाईट पण सेट करायचं, कारण आता माझी येल्लो आहे ती किती गॅप पडते दोन स्पॉटमध्ये, आणि व्हाईटमध्ये बरोबर येते. येल्लो फक्त एकदम बाजूबाजूला येते, म्हणजे जवळ येत नाही. ती मला करून घ्यायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे तिचा बाबा बाबा बाबा. हे जे आहेत ना हे साले एवढे झपकन येतात ना, कळत पण नाही. ह्यांना खूप जपावं लागतं ह्या रोडला, MIDC रोडला. आता मला दिसला पण नाही ज्याला कधी निघाला आत बाहेर, तो अशी लपडी आहे ती, कधी पण झपकन येतात बाहेर. आणि ॲक्च्युली ड्रायव्हिंगमध्ये हीच तर मजा आणि हीच कसरत आहे खरी. राईड करताना चारी बाजूला लक्ष पाहिजे, कारण सिटीमध्ये कसं आहे कोण कुठून येतो ना सांगू शकत नाही आपण. त्याच्यामुळे आपल्याला एवढा कंट्रोल पाहिजे ना आपल्या बाईकवरती स्कूटरवरती, की म्हणजे जबरदस्त पाहिजे कंट्रोल, तर आपण खूप आपली सेफ राईड होऊ शकते. हायवेला आपल्याला काय प्रॉब्लेम होत नाही, कारण आपण एक लाईन पकडून चालत असतो. पण हे जे रोड असे आहेत, कारण कुठल्या गल्लीतून कुठल्या मधल्या रोडून कोण कधी येत काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे चारी बाजूने बघणं हे आवश्यक आहे. कारण हे जे संध्याकाळचे निघतात बाईकवाले ना, ह्यांच्याकडे हेल्मेट नसतं काय नसतं, पण फुल बिंदास एकदम सुसाट असतात. कारण ते पण जातात डोकं बिकं फुटतं, पण त्यांच्यामुळे आपल्याला नुकसान होतं. वाजले 9:44 झाली, म्हणजे मी आता एक 5-10 मिनटात पुसेन. राहुल बाबाला आपल्याला फोन केला पाहिजे पुढे जाऊन, आता भाई आरामात निघेल आणि मला उभा करून ठेवेल तिथे. त्यामुळे थोडंसं सिग्नल क्रॉस केल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपण त्याला फोन करू. तलोजा मच्छी मार्केट, हे इकडे मच्छी मस्त भेटते इकडे. हे इथे पण मच्छी मार्केट असतं मोठं सकाळचं. हां इकडे पुढे असते, पुढे होतं आहे ते. इथे कुठेतरी आहे ते. लाईन लागली आहे गाड्यांची. त्याला जाताना आपल्याला ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, नाही तर मग अटकलो आपण. अरे बापरे, कोण आहे. अच्छा पिशवी आहे, दिसत पण नाही ती. राहुलला इथूनच फोन करू, तो तसा निघेल घरातून. इथे साईडला लावूया जरा. राहुल 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 राहुल. हॅलो हॅलो. हां तू निघा घरातून, मी आता पोचेन 5 मिनिटात. हा काय, हां 5 मिनिटात पोचेन. काय बोलला काय माहिती. ठीक आहे, ऐकायला तर गेलं. 5 मिनिटात पोचेन म्हणजे तो समजून गेला. अरे भाई रोजच्यासारखा लेट करेल परत. पण आपण का हा ब्रिज आता क्रॉस केल्यानंतर आपला कळंबोली नाका येणार, आणि आपल्याला कळंबोली नाक्याला तो भेटणार आहे आजचा, म्हणजे आजचा जो रोजचा पॉईंट आहे भेटायचा तिथेच. कारण मला पुढे माहीत नाही तो कुठे राहतो. म्हटलं मी फिरत राहीन इकडे तिकडे, त्याचा टाईमपास नको बोललो तू आपल्या रोजच्या स्पॉटला ये. आणि केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत बघा, खतरनाक. पनवेलमध्ये जबरदस्त बिल्डिंग होत आहेत एक, आणि स्वस्तमध्ये घरं भेटत आहेत. बरोबर 10 वाजता पोचलो. कशाला बोंबलतोय. ओके, त्याला इकडे जायचं असेल मूर्ख. आपण ओके आहोत. सो आपला स्पॉट भेटायचा आलेला आहे, आणि आता राहुल बाबाची वाट बघायची आहे. इथे भेटणार आपल्याला राहुल. हो, इकडे लावू आपण अशी.
हेल्मेट घालावंच लागतं तिथून इथे यायला, पण असतात तिथे. हा जातो कशाला, घ्यायला आलोय मी. असं बनवायचं आहे रे मला. हे राहुल, शी इज माय वाईफ. हा तेच रे, प्रॉपरली फिक्स केलं ना हा तर होऊन जाईल. कारण आता काय होतं, टॉप बॉक्स लावला ना की एवढं उंचीवर येतं रे एकदम. तुला बोलतोय हे काय कामाचं नाही. हे काढून हे जे आहे ना इथे सेट कर. अच्छा, हे वालं आहे ना, जर हे निघत असेल ना इथे सेट कर. इथे सेट केलं ना तर हा प्रॉपर राहणार. आता हे बघ, ह्याला हलवलं तर पूर्ण स्कूटी हलते. तर याच्या जागी हे सेट कर. इथे थोडासा खर्च होऊ दे पण प्रॉपरली सेट कर. हे कसं तू थोडा पैसे टाकल्यानंतर बघू, नाही तर मला ते सह्याद्रीवाल्याकडे केलं परत. हा मी चेंज केला, माझा पहिला लावला परत. ते हा हालत नाही, हा ओके आहे. पण ह्याच्यामध्ये टॉप बॉक्स प्रॉपर नाही राहणार. राहतो टॉप बॉक्स, फक्त तू बोलला तसं एकदम असा येतो वरती येतो, असा राहत नाही. हा सेट नाही राहत. हा हे थोडं चुकीचं आहे. बघतो आता गावानं आल्यानंतर ते काम करून घेतोय. बघ ह्याच्यावरती बघ, जर सेट होत असेल तर बेस्ट आहे. ते मला ह्याच्यामध्ये ना भरपूर सामान होतात रे. तुला हे थोडं ऍडजस्ट करायचं. एकदम परफेक्ट आहे. ह्याला थोडा छोटा कर. या साईडला आहे ना, या साईडला थोडं छोटा कर, होऊन जाईल. सुमित्रांनो, राहुल भाईने एकदम मस्तपैकी काम केलं आहे माझं. गावी जायचं आणि सॅडल बॅग भेटलेले आहेत, एक नंबर काम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये जे पण आपले कपडे वगैरे आठवते असतील ते सगळे ह्याच्यामध्ये लोड करून आपण गावी निघणार. आणि ह्याच्यासाठी खास मी आलो आहे पनवेलला. आणि आपल्या राहुल भाईने एकदम कडक काम केलं आहे माझं. मी पार्सल केलं असतं पण खूप मोठं आहे ना, खूप मोठं पार्सल भारी असतं. पण आता त्याच्यामध्ये फुल बल्की दिसते आता गाडी. फक्त ह्याला प्रॉपर आता अँटर बघ काय दिसते एकदम कडक. सो मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सॅडल बॅग घेऊ की नको आता. आणि माझं तर इच्छा झाली आहे, माझं म्हणजे मन झालं की आता बाबा सॅडल बॅग घेतलीच पाहिजे. कारण आता आपला एकदम अँटर आपली दिसते बघा एकदम कडक, त्यामुळे मला ते घ्यावीच लागेल. पण आता नाही, आता पहिलं मी गावाला जाऊन येतो, मी बघतो युजफुल होते ना, मला होते काय बघतो, कशी वाटते काय होते ना, त्याच्यानं जाऊ. कारण ही आता समजा मला पिलियन राईड करायची असेल तर ते बसताना तिला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ना. आता स्कूटी नाही, हे काहीतरी बल्की बाईक वाटते. तू बसून बघ जरा. नाही बसून तर बघ, नाही पण बघ तर तुला अटक. थोडंसं हां अजून थोडं पाठीमागे पाहिजे तर माहिती आहे का. हां अर्धा इथे आता बघू आपण थोडंसं. हां नाही असं काय नाही, बसायला तुला नंतरच पाहिजे. तुला हे असं जुगाड करायला लागेल. ओके, आतमध्ये टाकून. हां असं पण चालेल ना रे. ह्याच्यामध्ये कसं आहे, इथे पाय ठेवू शकतो. हां आणि इथे पण राहू शकतो आरामात ना. हे पुढे अशी बरोबर, इथे प्रॉपर लोड असणार. हां इथे पाय ठेवायला पण एकदम व्यवस्थित आहे. पण दोघांमध्ये पण सेम वेट ठेवावं लागेल ना. ठेवावं लागेल ना. हां बरोबर, दोघांमध्ये सेम ठेवावं लागेल ना वेट मला. सेम ना. जाताना जाईल आता, काय प्रॉब्लेम नाही. हां चालेल. हा हे मी लावून घेतलं इकडे, सेंटरला होतं पहिले, इकडे लावून घेतलं. मग ॲक्च्युली सेंटरला पण चांगलं होतं नाही, पण ते प्रॉब्लेम होतं रे असं पाय वगैरे टाकायला. ठेवलं ना तर तू. हां तेच. आईच्या गावाला एवढी वेट झाला, एवढं वेट लागलं. 1 2 3 एवढं कसं माहिती का, दोघांना ते पुश करायचं. हां तेच. नाही आणि वेट होणार आहे रे जाताना, वेट मागे खूप होणार आहे, कारण हिचं प्लस बॅग तुझ्याशी होणारच नाही. हां कसं करायला लागेल माहिती का, तुला बसायला लागेल बरोबर.
तर पाठील बसायला हां असं करावं लागेल. लागेल. तुला कॅच करायला कॅच करायला भेटेल. हां बरोबर. नाहीतर नाही होणार. कारण मागच्या साईडला वेट जास्त होणार. टॉप बॉक्स पण असणार ना. टॉप बॉक्स पण असणार. नसणार तर नाही होणार. चालेल चल मग भेटू. इथूनच U-turn. हां इथूनच युटर्न घेतो. हा, इथून हे बघ, इथून कमावून जा. हां तेच चालेल. चल संडेला नाही ना सुट्टी? नाही ना? चल बाय बाय. चालेल चल. चल राहुल. झालं बाबा एक काम. ते आता आपण ते सेट नाही केलं आहे व्यवस्थित ना, त्यामुळे ती वाकडी वाटते. एकदा सेट झाली ना की ते ओके होणार. म्हणजे ह्याच्यात काय फक्त हेच येणार आहे, कपडेच येणार आहेत ना, कपडेच येणार आहेत, बाकी काय तेवढं वेट नसणार. पण ठीक आहे, चांगली वाटते आणि दिसायला पण चांगली दिसते, एकदम ब्रॉड, एकदम टुरिंग भारी वाटते. घेतली पाहिजे आपल्याला गावानं आल्यानंतर. चला बाबा सिग्नल लिगू दे. सिग्नल 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 झाला. तेच यायला कोण नाही तर निघूया ना. मोबाईल घेतला ना माझा. एक मिनिट, थोडी बॅग मागे ठेव. सॅडल बॅग घेतली खरी, पण आता खरी कसरत माझी जाताना आहे गावी. आता गावी कसं आहे, हायवेला काय प्रॉब्लेम नाही, पण सिटीमध्ये थोडं मला सांभाळून ड्रायव्हिंग करावं लागणार. कारण आता कसं आहे, सॅडल बॅग नाही बोललं तरी एवढी मोठी आहे दोन्ही साईडने. त्यामुळे थोडंसं आता कसं आहे, आपण बाईक असल्यामुळे आपण सुसाट जातो कट वगैरे मारून ट्रॅफिकमध्ये. पण आता ते मला सांभाळावं लागेल, कारण कसं ट्रॅफिक असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये किंवा अशा ह्या डंपरच्या मधून मला विचार करूनच आपली स्कूटर घालावी लागेल आतमध्ये. म्हणजे छोटे छोटे जे ट्रॅफिकमध्ये म्हणा किंवा असं मी बिनधास्त घुसवायचो तसं मला एकदम जाता येणार नाही, कारण सॅडल बॅग मोठी असल्यामुळे लागू पण शकते. त्यामुळे ते मला अंदाज आला पाहिजे. म्हणून याच्यासाठी मी आत्ताच बोललो सॅडल बॅग आपण टाकू मागे आणि जाऊ. म्हणजे आता पण थोडा मला अंदाज येईल ना की बाबा कसं मला ड्रायव्हिंग करावी लागणार. आता वेट तर नाही आहे एवढं, आणि इथे जाम झालं सगळं. आता मी गेलो असतो. बस डंपरवाल्यांचे झाले लपडे. आता काय करायचं, जायचं आपण. जाईल काय, लागते का बघा बॅग. काय ग लागते कुठून? राईट साईडने बघ, बघ लागते काय बघ. तू गेली आता, गेली. हा प्रॉब्लेम आहे. ओके आता जाईल आपण. लाईन बघ एवढी लागली आहे डंपरची. अशा प्रकारे मित्रांनो एक आपलं काम झालेलं आहे. सॅडल बॅग आपल्याला भेटली, आता टेन्शन नाही. आता काही छोटी मोठी कामं करायची आहेत. रविवारी संडेला टाईम भेटला तर कुठेतरी जायचं आहे राईडला, पण ते माहीत नाही कुठे ते. पण सो आता वाजले रात्रीचे बरोबर 10:30 आणि मला घरी पोचायला अजून मला वाटतं एक अर्धा नाही पाऊण तास लागेल. तर सो हा मी व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या तरी. तोपर्यंत तुम्ही झोपा, मी पण झोपतो थोड्या वेळानं. टाटा बाय बाय, शुभरात्री.